बघा हे आबोली, किती सुंदर ही आबोलीची झाडं आहेत. त्यात इथे मिरचीचं पण झाड आहे. बघा किती सुंदर मिरचीचं झाड आहे. छान असं मिरचीचं झाड आहे. त्याला खूप असं वाढलेलं आहे. त्याला वरून असं हे पिंचिंग करायची, म्हणजे काय होतं, खालच्या फांद्या जास्त फुटतात. ते आपण पिंचिंग केलेले. हे छोट्या छोट्या फांद्या अशा मोठ्या होतात आणि असं घेरदार झाड मोठं होतं. त्याच्यामुळं आपण ही वरचा शेंडा खुडून घेतलेला आहे. आता ह्या खालच्या फांद्या अशा सुंदर वाढतात. त्याच्यामुळे आपण फांदी वरची खुडून घेतलेली आहे. तर इथं बघा टमाट्याची रोपं आहेत. छान अशी रोपं आहेत. त्या पण काढून दुसरीकडे लावणार आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्यामधून रोपं काढून घेऊया. छान असे 2 रोपं आहेत. सुंदर असे रोपं आहेत. तर आपण हे काढून घेऊया, म्हणजे छान आपल्याला रोपं मिळत आहेत. किती सुंदर टमाट्याची रोपं आलेली आहेत. तर हे आपण टमाट्याचे रोपं काढलेले आहेत. तर आपण ह्याला दुसरीकडं लावून घेऊया, म्हणजे छान झाडं असे तयार होतील, सुंदर असे. हे गुलाबाचं झाड आहे. तर हे उन्हामुळं खराब झालेलं होतं. ते आपण त्याच्यामधून काढलेलं नाही आहे. बघू छान आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला टमाट्याचे रोपं लावायचे आहेत. आता आपण रोपं काढलेले आहेत. तेच रोपं आपण याच्यामध्ये लावून घेणार आहे. तर असे छोटे छोटे खड्डे करून घेतलेले आहेत. 3 रोपं आहेत, ते आपण याच्यामध्ये लावून घेणार आहे. आपलं झाड पण आलं तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये रोपं लावायचे आहेत. तर हे टमाट्याचे रोपं आपण याच्यामध्ये लावून घेतलेले आहेत. खूप सुंदर येत आहेत का, छान लावलेले आहेत. हे झाडामध्ये भरपूर अशा ह्या भाज्या आहेत. भाज्या आपल्याला, हे करंटी आहे, हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, नाहीतर मोठं झाल्यावर काढता येत नाही. त्याच्यामुळे आपण ह्याला काढून घेतलेलं आहे. आहे एक पर्सलेन, किती सुंदर आलेला आहे. तर आपण हे करंटी तोडून घेतलेले आहे. हे आपण झाड स्वच्छ करून घेतलेलं आहे, काढून सगळं. छान असं झाड स्वच्छ झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे पर्सलेन आहे, छान असं सुंदर येईल. फांदी तुटली पर्सलेनची, ह्याच्यामध्ये लावून घेऊया. हे उन्हाळ्यामध्ये असं झाडांमध्ये टाकून ठेवलं की झाडांना ओलावा राहतो. त्याच्यामुळे हे असं
काढून न टाकता ह्याच्यामध्येच राहू द्यायचं, म्हणजे झाडाला ओलावा राहतो त्याच्यापासून. ही मोठा घोळा आहे. भाजी बघा किती सुंदर वाढलेली आहे. छान अशी भाजी वाढली आहे. तर बघा सदाफुली किती छान आलेली आहे आणि याच्यामध्ये शेवंती पण आहे. त्या शेवंतीच्या झाडाला कळ्या अशा सुंदर लागलेल्या आहेत. तर आहे आपली शेवंती. छान अशा सुंदर कळ्या आहेत. आहे डाळिंबाचं झाड बघायला, छोट्या छोट्याशा अशा डाळिंबाच्या कळ्या किती भरपूर आलेल्या आहेत. बघा सुंदर अशा डाळिंबाच्या कळ्या आहेत. बघा किती सुंदर याला अशा डाळिंबाच्या कळ्या आलेल्या आहेत. छान असे डाळिंब जर एवढे लागले तर किती भरपूर असं मस्त वाटेल, पण एवढे लागणार नाही आहेत. हे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे. बघा किती सुंदर फुटलेलं आहे. कढीपत्ता पण छान असा सुंदर वास येतो. मस्त छान असा वास येतो कढीपत्त्याचा. सुंदर झाड आहे.